काय झालंय? मला तुमची एक गोष्ट अजिबात आवडली नाही. कुठली? मला न विचारता अशी कशी खोली देत होता? मला वाटलं तुम्ही बी वय म्हणाल. अहो, तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तरी मी होच म्हणणार आहे. पण तुम्ही आधी कल्पना तरी द्यायला हवी होती ना. नाही, ते वहिनी अचानक म्हणलं म्हणून. हो, पण इथनं पुढे तुमचं वय घेतल्याशिवाय मी काय बी निर्णय घेणार नाही. नाही, फक्त माझं हो नाही, आपल्या दोघांचं. आपल्या दोघांना जोवर पटत नाही तोवर आपण कोणताही निर्णय घ्यायचा नाही. ठरलं. तुम्हाला सांगतो, आज मी लई खुश आहे बघा. आपला समजा मान आपल्याला परत मिळाला. एकमेकांच्या साथीमुळं, हिमतीमुळं समध्या अडचणीस तोंड देता आलं बघा. हो, इथून पुढेही असेच एकमेकांसोबत राहूया. आपण असेच घट्ट राहिलो ना तर कुठलंही संकट येणार नाही आपल्यावर, आणि आलं तरी टिकणार नाही. एकदम बरोबर. आता एकदा जमीन मिळाली की मग झालं. 1-2 दिवसात तीही मिळेल. होय, अहो, मला कधी एकदाच परत शेतकऱ्यानं पहिलं नव्हतं असं झालंय बघा. हो, ते तर तुम्ही आहातच. आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात होते. तुमचा लई चांगला हात बसलाय बघा रांगोळीवर. हो, लहानपणापासून काढते ना मी रांगोळी. अव मी बी लहानपणापासूनच काढत्या, पण माझा हातच नाही बसला. कसा बसेल? तुमचं सगळं लक्ष स्वयंपाकातच असतं. रांगोळी काढताना लक्ष फक्त रांगोळीकडे असायला हवं. तांदूळ निवडून झाले असतील का, डाळ शिजली असेल का, भाजी निवडली असेल का, हे असे विचार मनात नाही आले तर रांगोळी छान होते. अगो बाई, मी डाळ शिजवत ठेवल्या, तुम्ही बसा रांगोळी काढत, मी हाय आतमध्ये. हे असं असतं तुमचं. अरे बरकत, काय? अजून सतरंजा घातला नाही सा तुम्ही? 10 मिनिटात आवरतो की. तुम्ही पण आवरा. आवरा लवकर, लोक यायलात बघा लवकर. होय होय. हा आदू, आणा लवकर, आणा लवकर. एक काम करा, अजून एक सतरंजी घेऊन या. गावकरी आले की उगाच धावपळ नको. काय? आणा लवकर. अरे बरकत, हा आज एवढं काय खास आहे? समधी गावातली लोक वाड्यात का बोलवल्यात? अहो श्रीपती, आपल्या साहेबांचं गावकऱ्यांवर किती प्रेम आणि विश्वास माहिती आहे ना तुला. मग आता एवढं समजा चांगलं घडतंय, मग ते गावकऱ्यांनी कसं विसरतील बरं? हा होय, ते बी खरं आहे म्हणा. साहेबांचा जेवढा जीव घरच्या लोकांच्यावर आहे तेवढा जीव गावच्या समध्या लोकांवर बी आहे बघ. एकदम बरोबर. होय. काय श्रीपती, जी साहेब. कुठपर्यंत आली तयारी? साहेब, समधी तयारी झाली बघा. फक्त एवढी मांडामांडी झाली की काय बी काम राहत नाही. चालू दे तुमचं. बर. गोदक्का, हो गोदक्का. अहो समधे गावकरी घरी येणार, त्यांच्या नाश्त्या पाण्याची सरबताची व्यवस्था नीट करा. कोणाला काय कमी पडायला नको. काय होय साहेब, तुमची तब्येत कशी आहे? एकदम व्यवस्थित. साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. सर
किती बी माणसं येऊ द्यात पाहुणचार घेतल्या बगर कोणच जाणार नाही बघा. बर ही अंजली कुठे? अंगणात रांगोळी काढायला. बघ. राधे आटीप आटीप लवकर. दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा आताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. साहेबराव, आपण आपल्या वाड्यात परत आलो. तुला कसं वाटते? बरं वाटते ना बघ? अरे मला बिलही बरं वाटते बघ. लई दिवस आपण आपल्या वाड्यापासून लांब राहिलो तेव्हा चैनच पडत नव्हतं. नवी तसंच वाटत होतं काय? समरी माझीच चूक झाली. माझ्या चुकीमुळे वाडा गेला. माझ्या चुकीमुळे तुला नाही तर समजेच नाही ताप झाला बघ. सॉरी मर्द, पण हितनं पुढे अशी चूक होणार नाही होय. पण आता आपण आपल्या वाड्यात परत आलोय ना व. मला लई बरं वाटायला लागले बघ. अरे लई दिवसांनी काल रातच्याला मनाजोगी शांत निवांत झोप लागली. तुला बी लागली काय? अरे लागणारच. आपल्या घरात राहायचं सुख वेगळंच असते बघ. राणा, ए राणा, अरे झाली काय तुझी आंघोळ? चल लवकर, साहेबांनी बोलवलंय तुला. वय आलो चल. अरे लवकर ये, माणसं यायची वेळ झाली. वय की चल साहेबराव, मला तर जायला पाहिजे. आपण नंतर ना गप्पा आणू काय? त्याचं काय आहे? आपल्याला ज्या ज्या गावकऱ्यांनी मदत केली त्या समदेशने आबांनी घराला बोलवलंय. त्यांचा पाहुणचार करायला पाहिजे का नको? बरं जाऊ काय? साहेबराव मी जा म्हणतोय. ती नको धक्का. जरा डोसकं पुसून दे की. हे आता काय नवीन म्हणायचं? अगं नवीन कुठं? लई दिवस झाले तू माझं डोसकं पुसून दिलं नाही. जरा दे की. ते लहानपणी नाही का तू घसा घस असं माझं डोसकं पुसून द्यायची, तसं दे की डोसकं पुसून. अरे तुझी बायको असताना मी कशाला तुझं डोसकं पुसू? ती आहे की तुझी काळजी घ्यायला. आता नातवंडासनी न्हाऊ माखू घालायचा टाइम घेऊ आणि हे काय तुझं मध्येच? तुम्ही आता मला नातवंड द्या, त्यांची डोसकी पुशीन मी. ते आबा बोलवलेत ना व. ते समजे गावकऱ्यांचा पाहुणचार करायला पाहिजे. कसा विजय उशीर झालाय. या आलो पट्ट्या दिशेवरून. काय झाले रांगोळी काढून? हो झाली. आणि बाकी समती तयारी झाली ना? हो, हे बघा. ह्या साड्या अरे वा. 100 आहेत. टोप्या, मुलांसाठी दप्तर, 100 धोत्र, नारळ. तुम्ही सगळं सांगितल्याप्रमाणे नीट मांडून ठेवलंय. काय ऐन वेळी काय कमी पडायला नको. नाही पडणार, आणि पडलंच तर गावातल्या दुकानात जाऊन घेऊन येऊ. यांनी तसं सांगून ठेवलं. मग काय काळजी नाही. समधी आपल्यावर प्रेम करणारीच माणसं आहेत. आबा, तुम्ही काही काळजी करू नका. अगदी जेवणाची पण तयारी आहे आमची. ओ चंदाबाई, इकडे हो. हाक मारलीस हा? होय, हे आमच्या धाकट्या सुनबाई कुठे? त्या म्हणजे त्या झोपल्यात. नाही, म्हणजे ते रातच्याला का नाही त्यांचं डोसकं लई दुखत होतं. ऊन कसलं वाढलंय. घरात बसून ऊन लागतंय वय. जग इकडचं तिकडं होईल, पण यांच्या सवयी काय बदलायच्या नाहीत. या जण म्हणून खाली बोलवले. सगळ्यांच्या स्वागताला घरातली माणसं तयार पाहिजेत. राणा, हे राणा. का बा? अरे सूरज कुठं दिसेना आला सकाळपासून? आबा तो सकाळ झालाच बाहेर पडलाय. वारकेंच्या मळ्यातनं लिंबू आणतो म्हणलाय. आजच्या सरबताची समधी जबाबदारी सूरजनं आपल्यावर घेतली. त्याला फोन करा, नाहीतर लिंब घेऊन हिरीवर जायचा आणि सगळ्यांना सरबत प्यायला हिरीवर बोलवायचा. पण आपली जमीन कुठं आपल्या ताब्यात आहे? आज न उद्या ताब्यात येणार आबा. आणि तसं बी आपल्याकडे पैसे आलेत. ते आहेच म्हणा,
बरं चला, त्याला फोन करा आणि लवकर ये म्हणाव. लोक यायची वेळ झाली. बर आपल्यावर वाईट दिस आलतं, त्यानं काही चांगल्या गोष्टी बी दिल्या. सूरज स्वतःहून जबाबदाऱ्या उचलायला लागलाय. वय आबा कम्प्लीट लाईनीवर आले बघा सूरज. ते ना मला एक कळना झालंय. म्हणजे बघा 100 धोत्र, ते टोप्या, 100 लुगडं आणि ती दप्तर हे समजा कशाला? आपण अडचणीत असताना जी लोक माग उभी राहिली त्यांचा आदर करण्यासाठी आजचा कार्यक्रम. वाईटच साथ दिली, त्यांना चांगल्या दिवसात इसरून कसं चाललं? आपल्याला आपला मान पैसा परत मिळतोय. ज्यांनी अडचणीच्या काळात मदत केली त्याची परतफेड नको करायला होय. वय करायलाच पाहिजे. त्यासाठीच आज सगळ्यांना बोलवलंय. अरे ते आपल्यासाठी देव आहे, त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला पाहिजे. चला चला आवरा लवकर, लोक यायची वेळ झाली. चला 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 चला. बरकत तिरुपती दादा, बरकत पुढे आत्ताच बाहेर गेलाय. बरं ठीक आहे, तुम्ही चला माझ्या संग. चला बरं आलो. राधाताई, ओ ताईसाब, अहो उठा की. चंदे लई दिवसांनी अशी सुखाची मऊ झोप मिळाल्या बघ. झोपू दे बरं जरा. अव ताईसाब, अव तिकडे ती खाली बघा मास्तरीन. अव थोरलेपणाची संधी सुखवर पडून घ्यायल्या आणि तुम्ही इथं गाडीच्या पाता करत बसा. तुम्ही जर का अशा झोपा काढत बसला का नाही तर उद्या पोत बी मिळणार नाही झोपाया. म्हणजे अव ताईसाब, जवा जवा तुम्ही अशा आहेत गब्बू सारख्या झोपा काढल्यासा तवा तवा तुमच्या हातनं काहीतरी गेलंय बघा. चंदे तू आजचं बोल बरं. अव आज साहेबांनी समद गाव बोलवलंय वाड्यावर, म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. तवा तुम्ही जाग्या व्हा, नाहीतर दर येळीसारखं तुमच्या वाटणीचं या बी येळेला मास्तनीकडे जाणार. नाही चंदे, त्यो म्हातारा या घराच्या काय वाटण्या करत नसतोय बघ. मागच्या टायमाला केलता का नाही आम्ही प्रयत्न? या घराच्या कधीच वाटण्या होणार नाही, तेच तर दुःख नाही आमचं. अव ताईसाब, त्या वाटण्या नाही हो. बघा तवा ते इस्टेटीच बघा तुमच्या डोसक्यात. हे बघा ताईसाब, समद गाव जमलंय खाली, मग काय 4 चौघांसमोर त्यांची छाप पडणार. साहेबांना भीती अजून जास्त गोड होणार. उद्या कधी वाटणीचा टाइम आलाच तर समजा त्या मास्तनीकडे जाणार. बघा तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. वय काय तुझ्याकडनं लिहून घेऊ? हा, अगं तुझ्यापेक्षा तो आडानी टोकळा परवडला ग. अडानी चंद तिचं लिहायचा वांदा. असू द्या ताईसाब. हे बघा, मला लिहाय वाचा येत नसलं तरी जगराटी चांगली कळती. समजलं काय? या घरचा समजा थोरलेपणा त्या मास्तनीकडे जाणार हे तर पक्का आहे बघा. आधीच खुन्नस आहे तुमच्यावर साहेबांची, त्यात अजून भर. मला काय भ्याय? तुम्ही झोपा, हा झोपा. तुम्हाला उशी उशी पाहिजे होती ना? घ्या घ्या. हे गप्पा, तुझ्या बडबडीमुळे का नाही लई टाइम जातो बघ आमचा. तयार होऊन खाली गेलंच पाहिजे. नक्की काय भानगड आहे ते कळायलाच पाहिजे आम्हासनी. समदा मान त्या मास्तरडीच्या एकटीच्या घशात जाऊन चालणार नाही. तुला कोण सांगतो एवढी बडबड करायला? अहो ताईसाब, म्याच तर तुमच्या ध्यानात आणलं. गप गप. काय ध्यानात आणून द्यायचं ते बी लक्षात राहत नाही तुझ्या. चला आता आमच्या तयारीची तयारी कर. चल. म्हणजे तयार होऊन खाली जाण्याची तयारी कर. आमची साडी दागिना समजा काढून ठेवू. खाली जाऊन बघायला पाहिजे ह्यो म्हातारा नेमका आज करणार काय येते. काय मरदा उद्या काहीतरी टाइमावर की. अहो जरा काम होतं म्हणून थांबलेलो. असलं काम मरदाला कामाला लवकर ते बघ. हा या तात्या या. बसा बसा इथं. नमस्कार 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 नमस्कार. जगन्नाथ कुठे आहेत? नमस्कार या. हो नमस्कार. इकडे साहेब या. नमस्कार हो नमस्कार जगन्नाथराव या. या. नमस्कार नमस्कार. हो वर. हो काय गिरणे वाले काय? जावा की बसा पटकन. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चला चला आलो चल. बस तू सांग तुला. सांगतो बसा. खाऊ द्या. बरं आहे ना? कशाला बोलल्यात? साहेब आल्यावर साहेब सांगतील की. अरे तू सांगितलंस तर का बारका होतीस वे? हा सांग की मरता. अरे का उगाच आमचं एक्साइटमेंट वाढवतीस? अहो मी कशाला सांगू, साहेबच सांगतील. ऐका मग. सकू नका की.
फव बी आहेत. ए पोरानो, फव बी आहेत हा खायला. नमस्कार नमस्कार बसा 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 नमस्कार बसा. साहेब सकाळ सकाळी वाड्यावर बोलवलंय, काय विशेष? होय, आम्हाला वाटलं वाड्यात परत आलायचा. म्हटलं काय पूजा बिजा असेल, तर काय दिसत नाही की इथं. अरे तुम्हीच आमचे देव. त्या देवाची पूजा घालायची गरजच नाही. काय साहेब, देव कुठं, आम्ही कुठं? तुमच्या सगळ्यांची साथ आणि आशीर्वाद आहे म्हणून आज आम्ही इथे. अहो साहेब, तुम्ही आहे म्हणून गाव आहे आपलं. अरे गाव आहे म्हणून मी आहे. आम्हाला लोकाश्रय मिळाला, तेच आमच्यासाठी मोठं धन आहे आणि ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. पण साहेब आम्हाला कशाला बोलवलंय? अरे तुम्ही सगळ्यांनी आमच्या अडचणीच्या काळात आम्हाला आर्थिक मदत केली, त्याची परतफेड करणार आहे आम्ही आज. अंजली. साहेब एवढी गडबड कशाला? अरे गडबड नाही, आज न उद्या द्यायचेच आहे. आज पैसे आले तर घेऊन टाका ना. साहेब पहिल्यांदा आपली जमीन सोडवा, मग आमच्या बघा. आमची काही गडबड नाही. हं? अरे ती तर सुटणारच, पण तुम्हाला तुमचे पैसे आधी घ्यावे लागणार. अहो साहेब, तुम्ही आमचे पैसे वज्ज समजू नका. अहो निवांतपणे कधी पण द्या. काय मंडळी? बरोबर आहे. होय. माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही नाही म्हणू नका. वय एकदम मौकाच्या टायमाला तुम्ही पदरमोड करून पैसे दिले, हे असं ठेवणं बरोबर नाही. राणादा, असं बोलून परक करू नकोस आम्हाला. अरे परक कुठं, लागलंच उद्या तर परत मागून घेऊ की. कशाला काळजी करताय? तुम्ही आम्हाला एवढी प्रेमानं मदत केली, आम्ही प्रेमानं परतफेड करतोय. घ्या की. मामांजी, लहान तोंडी मोठा घास, पण गावकरी म्हणायला तर राहू दे की पैशाच. अहो आत्ता कुठं वाड्यात आलोय आपण, अजून लई खर्च आहे आपल्याला. गायकवाड कोणाची देणी ठेवत नाहीत. अहो देणी कसली आली त्यात? या आधी या गावकऱ्यांवर लई उपकार केल्यात आपण. हे बघा, आम्ही राजकारण पैसा कमवायला केलं नाही, त्यामुळे आम्ही आतमध्ये असताना या लोकांनी पैसे गोळा करून मदत केली आहे. आता तुम्ही पैशाचं राजकारण करून आमची पत घालवायला निघाला असे वय? नाही तसं नव, ते जमीन बी अडकू नये नव आपली, म्हणून म्हणलं. आज द्यायचं ते उद्या द्या, एवढंच म्हणायचं होतं खरं आमासनी. ते बघतो आम्ही काय करायचं ते. तुम्ही गप गुमान कोपऱ्यात उभे राहा. ते जमत नसेल तर वर जाऊन झोपा, तेच तुम्हाला चांगलं जमतं.